नमस्कार, मी वैष्णवी मराठी दागिना म्हणते तुमचं मनापासून स्वागत करते। आज मी एका प्रश्नाचं उत्तर देणार आहे जो मला खूप वेळेस विचारला जातो की हँडमेड ज्वेलरी इतकी महाग का असते। जर तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर नक्की मिळेल। चला तर मग सुरुवात करूया। त्याच्यामध्ये पहिलं रिझन असं की हँडमेड ज्वेलरी ही हाताने बनवली जाते, ज्याच्यामध्ये प्रत्येक मोती, प्रत्येक गाठ आणि प्रत्येक बीड ही हाताने दिली जाते। त्याच्यानंतर या हँडमेड ज्वेलरी बनवण्यासाठी खूप संयम आणि कौशल्य लागते। याच्यामध्ये कलाकाराचं प्रेम, मेहनत आणि काळजी असते। त्याचबरोबर हँडमेड ज्वेलरी बनवायला देखील खूप वेळ लागतो। जसे की एक नेकलेस बनवण्यासाठी जवळपास 2 ते 8 तास किंवा त्यापेक्षाही जास्त वेळ लागतो। त्याच्यानंतर हँडमेड ज्वेलरीची प्रत्येक डिझाईन ही युनिक असते। तसेच मशीन मेड जे ज्वेलरी असते त्या ज्वेलरीमध्ये प्रत्येक पीस जवळपास सारखाच दिसतो, कारण ते मशीननी हजारोंच्या प्रमाणामध्ये एकदाच बनवले जातात। जसं हँडमेड ज्वेलरीचं नाही। प्रत्येक दागिना हा आमच्यासाठी खास आणि वेगळाच असतो। मशीन मेड ज्वेलरी ही काही वाईट नाही, पण हजारोंच्या संख्येमध्ये एकदाच बनवली जाते आणि जी काळजी, जे काही प्रेम कलाकार त्या दागिन्याला देतो ते प्रेम मशीन नाही देऊ शकत। तसेच प्रेम आणि मेहनत, मी माझी प्रत्येक ऑर्डर ही माझ्या प्रत्येक ग्राहकासाठी खास बनवते, त्यामुळे प्रत्येक ज्वेलरीमध्ये माझी मेहनत, काळजी आणि प्रेम असतं। माझ्यासाठी दागिना हा एक प्रोडक्ट नसून ती माझी मेहनत आहे आणि तो प्रत्येक ग्राहकासाठी हा खासच असला पाहिजे। तर आता हँडमेड ज्वेलरी म्हणजे काय? हँडमेड ज्वेलरी म्हणजे प्रत्येक मोती, बीड आणि वायर, प्रत्येक डिझाईन हाताने तयार केलं जातं। यामध्ये मशीनचा वापर फार कमी किंवा नसतोच। हँडमेड आहे म्हटल्यानंतर तर मशीनचा वापर यामध्ये येतच नाही। याच्यामध्ये फक्त आपण काही टूल्स वापरून आणि आपली कल्पकता वापरून एखादी डिझाईन बनवतो। तसेच प्रत्येक डिझाईन ही थोडीशी वेगळी, थोडीशी खास असते। जसं की मशीन मेड मध्ये प्रत्येक पीस जवळपास सारखाच दिसतो। मशीन मेडची ज्वेलरी ही कमी वेळात तयार होते आणि प्रत्येक वेळी हँडमेड ज्वेलरी विकत घेताना तुम्ही फक्त एक ज्वेलरी विकत घेत नाही, तर त्या कलाकाराची मेहनत, त्याचं प्रेम, त्याची कल्पकता आणि त्याच्या छोट्या व्यवसायाला तुम्ही सपोर्ट करत असता। आता जर तुम्हाला हँडमेड ज्वेलरी आवडत असेल तर मला इंस्टाग्राम वरती DM करा, आणि जर तुम्हाला हँडमेड ज्वेलरी स्वतः बनवायला शिकायची असेल तर माझ्या हँडमेड ज्वेलरी मेकिंग क्लाससाठी तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।